हाय, हॅलो. कसे आहात सगळे? आशा करते मस्त आणि मजेत असणार. काल ढगाळ वातावरण आणि आज पाऊस. त्याच्यामुळे बाहेर जाण्याचा काही चान्सच नाही. मला जायचे होते साडी टाकायला, पिको फॉल आणि अल्ट्रेशन करायला. बघते तर काय पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. मग म्हटले चला असाच वेळ आहे तर आज मस्त चकली बनवूयात आणि तुम्हालाही त्याची रेसिपी शेअर करते. तर ही आहे फुटाणा डाळ, जी तांदळाचे पीठ आहे हे. फुटाणा डाळ 3 वाटी आणि तसेच सेम प्रमाण तांदळाचे पीठही 3 वाटी घ्यायचे. मग एका वाटीने डाळ मी मोजून घेतली आणि फक्त त्याला गरम करायचे आहे, असे भाजायची नाही आहे, फक्त गरम करायची. गरम केली आणि नंतर तसेच तांदळाचे पीठ पण फक्त गरम करायचे आहे, म्हणजे चकली अशी मस्त क्रंची होते. तर मग डाळ भाजल्यानंतर मी तांदळाचे पीठ पण त्याच वाटीने मोजले आणि गरम करून घेतले फक्त पीठ. असेच दोन्ही पण घेतले. मग डाळ गार व्हायला ठेवली आणि नंतर ती मग मी मिक्सरमधून बारीक करून घेतली. डाळ बारीक केल्यानंतर दोन्ही पिठं आपल्याला चाळून घ्यायची आहेत. एकदम सोप्या पद्धतीने ही चकली बनवते. असे सारखीच मुलांना लागते, घरात आवडते आमची चकली म्हणून मी नेहमी बनवते. तर ही साध्या पद्धतीनेच बनवते. मग त्यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकला चोळून आणि 2 ते 3 चमचे मी तीळ टाकले, थोडीशी हळद टाकली, लाल तिखट आणि मीठ टाकलं आणि हे सर्व मिक्स करून घेतले आणि पाऊण वाटी मी ह्याच्यामध्ये गरम कडकडीत तेल टाकलेलं आहे. मिक्स करायचं, हात लगेच नाही टाकायचं आणि ते मिक्स केल्यानंतर त्याची मूठ होईल असं ते पीठ तयार झालं पाहिजे. तर हे बघा, अशा प्रकारे ते आपण चेक करून घ्यायचं आणि बघायचं. अशी मूठ झाली की समजायचं आपलं मोहन बरोबर होतं. आणि मग जे आपलं नॉर्मल पाणी असतं त्यानेच मी हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मीडियम असं मळून घेतलं आणि 10 ते 10 मिनटंच रेस्ट करायला ठेवून दिलं. चकल्या करून घेतल्या, पण मी सगळ्या चकल्याच नाही, 2-3च चकल्या केल्या. नंतर फक्त असं कुरकुरेसारखं मी बनवून घेतले. अशा प्रकारे मी बनवून घेतलं. अधूनमधून माझं बाहेर बघणं चालूच होतं. पाऊस गेला, थांबला, कारण की मला जायचे होते बाहेर. पण पाऊस काही थांबत नव्हता. मग सर्व चकल्या तळून घेतल्या जशा होतील तशा. नंतर मग मी असं हे केलं, प्लेटमध्ये करण्यापेक्षा मी डायरेक्ट गॅसवर जे कढईत तेल होतं त्याच्यातच अशा लांब 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 त्याचे कुरकुऱ्यासारखे असे स्ट्रिप्स सोडल्या आणि मग तशा प्रकारे पण काही करून घेतल्या. मग नंतर संध्याकाळचा टायमिंग पण झाला होता. मग चहा ठेवला एकीकडे. म्हटलं आता चहा होईपर्यंत लगेच एकीकडे मी कुकर वगैरे लावून घेतले. रात्रीच्या जेवणाची तयारी पण करायची होती. मग आज जेवणासाठी मला पातळ बटाट्याची रस्सा भाजी, वरण भात आणि भाकरी बनवायचं होतं. तर मग मी कुकरमध्ये डाळ आणि बटाटा शिजायला लावून घेतला. चहा होईपर्यंत म्हटलं कुकर पण होऊन जाईल आपलं. चहासोबत आज मस्त लगेच बनवलेल्या ताज्या ताज्या चकल्या आणि चहा. तेवढ्यात मग अभय पण आले आणि त्यांनी आज माझ्या आवडीचे पेढे आणि कलाकंद आणले होते. ते ठेवून दिले, म्हटलं जेवणानंतर खावं. आज मस्त असे वरण बनवून घेतलेले होते आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवली आणि दुपारचे छोले पण होते, तेही गरम करून घेतले आणि जेवायला बसलो. जेवण केल्यानंतर मी पूर्ण अशी किचन आवरून घेतली. तर अशा प्रकारे दिवसाची कामे झाली. तर कसा वाटला व्लॉग माझा आणि चकलीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.